नमस्कार मंडळी. तर मी आलेली आहे आत्ता माझ्या माहेरी आणि अजून आहे 7-8 दिवस तर आहे मी. तर म्हटलं आता मेहंदी लावायचीच होती मला केसांना, कारण ते ठरलेलं असतं मम्मीकडे आले की मला मेहंदी लावावीच लागते केसांना, कारण सासरी लावायला कोण नाही आहे. त्याच्यामुळे मग आता मी मेहंदी लावणार होते. तर त्याला एक प्रोसिजर फॉलो करते मी की मी कशी मेहंदी लावते, मेहंदीत काय काय ॲड करते, कोणत्या गोष्टी किती वेळ भिजवून ठेवते. तर ते मला आत्ता करायचं आहे. म्हटलं तुम्हाला पण दाखवावं. त्या मेहंदीने मला एवढा फरक पडला ना. आत्ता बाळ झाल्यापासून आता 7-8 महिन्यांचं बाळ आहे माझं. तर एवढे केस गळायला लागले होते की मला वाटलं टक्कलच पडतोय की काय. हे पहा, हे अजून पण दिसतील तुम्हाला. हे जे छोटे छोटे केस आहेत ना, हे आता खूप सारे बाहेर यायला लागलेत. तर ते आता नवीन उगवून आलेत. मेहंदीने एवढे म्हणजे डायरेक्ट 80-90% मला फायदा झाला एकाच यूजमध्ये. एकदा मेहंदी लावली, केस गळायचेच राहून गेले. म्हणजे ॲटलिस्ट माझ्या केसमध्ये असं झालं आहे. तुम्हाला कितपत आता लागू पडेल हे मी नाही सांगू शकत, पण मला वाटतं की सगळ्यांना बऱ्यापैकी फायदा पडू शकतो याने. चला मग पाहूया कशी बनवायची ती मेहंदी. आता या साहेबांना असे कामं म्हटल्यावर खूप म्हणजे असे कामं करायला खूप आवडतात. पण तसं कोण म्हटलं ना, तांब्या भरून दे किंवा काय दुसरं काम सांगितलं ते नाही जमायचं, पण असे काम करायला मध्ये मध्ये करायला खूप आवडतं. आता तेच चाललं होतं. आधी मेहंदीच्या पुड्या घेतल्या. गणपती मेहंदी यूज करते मी. 3 पुड्या खूप झाल्या. माझे एवढे केस असतील तर तुमचे 3 मेहंदीच्या पुड्या खाली केल्या. तो सोडत होता बरोबर, त्याला फोडून दिलं होतं तोंड. आणि मग घेतली चहापत्ती. जे आपण कोणती पण चहापत्ती घेऊ शकता, जो चहा करतो आपण. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, याच्यासाठी मेहंदी भिजवण्यासाठी लोखंडी कढईच पाहिजे आपल्याला. जर नसेल तर शेजारी पाजारी तुम्हाला कुठे पण मिळून जाईल, कारण लोखंडी कढई आयन सोडते. त्या आपल्या केसांसाठी खूप उपयोग असतो. त्याने आपल्या केसांना बऱ्यापैकी फायदा भेटतो. लोखंडी कढईमुळे मेहंदीला जास्त काळा कलर येतो आणि केसांना पण जास्त दिवस चांगला कलर टिकतो. केस पण चांगले स्ट्रॉंग बनतात. वेदला बोलत होते राहू दे, पण त्याचं नाही, मिक्स करायचं, मी हे करायचं. आता लहान मुलं म्हटलं असं चालूच असतं, मला हे करायचं ते करायचं. आणि मग काय केलं, पाणी टाकलं त्यात. 1 तांब्या नाही, पाऊण तांब्या टाकला आणि अर्धा तांब्या होईपर्यंत किंवा अजून थोडं जास्त कमी होऊन द्यायचं, म्हणजे निम्मं कमी झालं पाहिजे एवढं उकळून घ्यायचं. आणि चांगलं उकळलं ना, पाण्याला चांगला कलर आला, कढीपत्त्याचा चांगला अर्क उतरला असं वाटलंय तर ते एका ताटलीत गाळून घेतलं आम्ही आणि थंड करून घेतलं. मग थंड करून घेतलं आणि मेहंदीत ओतलं आणि मेहंदी चांगली मिक्स करून. आणि लोखंडीच कढई पाहिजे याच्यासाठी, लोखंडी कढईतच करायचं हे. आता मी याच्यामध्ये कोरपड आणली होती, कोरपड टाकली थोडीशी आणि दही टाकलं आणि छान मिक्स करून घेतलं. आणि मग आता ही मेहंदी चांगली मिक्स करून झाल्यावर अशी काही दिसत होती, लावायला रेडी होती. आता मी थोडक्यात दाखवून देते तुम्हाला की कशी मेहंदी लावायची ते, जर कोण घरी लावत नसेल तर. माझी मम्मी मला काय मेहंदी लावते, असे सेक्शनमध्ये केस घ्यायचे थोडे थोडे. मम्मी पुढूनच सुरू करते, तर पुढून सुरू करायचं म्हणजे सोपं जातं. माथ्यावरून सुरू करायचं आणि थोडे थोडे सेक्शन करून पूर्ण शेवटपर्यंत केसांना चांगलं असं लपेटून घ्यायचं मेहंदीने. आणि असेच सगळे सेक्शन करत करत मग शेवटी काय करायचं, एक आंबाडा बांधून द्यायचा आणि क्लिप लावून द्यायचं किंवा तुमच्या सोयीनुसार. पण मेहंदी लावताना सेक्शनमध्येच लावायची, म्हणजे सगळीकडे मेहंदी लागली जाते. आणि मेहंदी लावताना केसांच्या मुळाला पण तेवढीच नीट लावून घ्यायची सगळीकडे, म्हणजे आपल्या माथ्याला पण थंडावा मिळतो आणि त्याचा सगळे फायदे पण भेटतात मेहंदीचे. आणि 1-2 सेक्शनला लावून झालं का, आता माझी मम्मी जसं करते, गोल गोल राऊंड राऊंड करून थोडक्यात आंबाडा बांधून ठेवून द्यायचं आणि मग एकदा सगळ्या केसांना आंबाडा बांधायचा. आता ही असं दिसत होतं, मेहंदी जरा जास्तच झाली होती. मग मम्मीने पूर्ण वरून अशी थापून दिल्यामुळं सगळं असं दिसतंय जास्तच लावल्यासारखं. तुम्ही कमी घेतली, तुम्हाला जशी लागेल तेवढी लावा. आणि 1.5 तास ठेवले. 1.5 तास खूप होतात आणि आता हाताला थोडे रपस लागतात. आजचे दिवस लागतील आणि संध्याकाळी तेल लावायचं खोबरेल किंवा तुम्ही दुसरं जे वापरत असाल ते, आणि सकाळी केस धुवून टाकायचे.
तुम्हाला आपोआपच मऊ केस मिळतील आणि जास्त काळे झालेले जाणवतील. मला आत्ताच जास्त काळे दिसत आहेत आणि उन्हात गेल्यावर ब्राऊन कलरचे दिसतात. पहिल्यांदाच मेहंदी लावली आणि केस धुतले ना, तुम्हाला लगेच केस गळण्यात पण लगेच फरक जाणवेल आणि केसांच्या वाढीला पण फरक जाणवणार तुम्हाला. मला तर जाणवतो. तुम्ही एकदा नक्की हा उपाय घरी करून पहा आणि मला कळवा कमेंटमध्ये. आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी, असेच यूजफुल व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.